वडा आणि वडा घेतात. तुम्हाला काय घ्यायचा? भजी घ्यायची ना आपण दोघं? भजीच घ्यायची. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शिवा भगत ब्लॉग्स. तर आज चाललो आम्ही अचानक भयानक आळंदी. चला तर मग येणे आमची गाडी आलेली आहे, सगळे चाललेत. इथे या वरती गाडी आहे. चला फिरायला. आमची गाडी आणि आमचा काय टाकायचं आहे? स्वेटर. चला. 900 कुठे आहेत? आमचा गाव. नऊशे आलेले आहेत. 900 चाललं. फायनली आम्ही जर बोलले असेल निघाले सगळे. औषध नसतं फुल पब्लिक आहे गाडीमध्ये. मग काय सकाळच ना आता घातला होता, आता झाला नाही. 900 जाम आहेत आता. 900 हाय करा कॅमेरात, हाय करा. चला तर थांब जरा, थांब. टन बसू दे आपला. नंतर बनवली नाही मी पर्यंत सगळी गॅस चाललेली आहे. दिसले. चला लवकर. फुल गर्दी. रॉस वाटत मला कोण ओळखतंय? बोलू हा बघ, बोलू आलाय. हाय कर, हाय कर, हाय. टाटा कर, टाटा. करते टाटा. बघ सगळी मंडळी, वहिनी पण आल्यात आमच्या. आमचं गोलू आहे ना, गोलू. काय काय पाहिजे? काय बाबू? हा बघ, बाबू हा बघ. कसला काय? 900 पण आलेत. कुठून आलेत काय माहिती? 900. अरे कोण रो? काहीतरी बापसापेक्षा जरा हौशीर वाटतं. चला 900 ब्रदर्स, 900 काका आमचे. चला आज संडे फुल हाऊसफुल आहेत 900 काका. वाडीला पोचतोय फायनली. आता बघू शकता तुम्ही. आता आपण कुठं आहोत? देव नाव आहे खोपोली. कुठं नाश्ता करायला चाललोय मस्त की काहीतरी स्पेशल. तुम्ही काय खायचं? बघू आता काहीतरी विचार करू. नाही बघू नाही. इथली भजी खाऊन बघा. भजी हां, भजी एकदम कडक असते. खडक्यामध्ये काय भजी खाऊ? नाही भजीच खाऊ. काय काय गर्दी बघू शकता, खूप गर्दी आहे. काय खायचं मला? वडा आणि वडा घेतात. तुम्हाला काय घ्यायचा? भजी घ्यायची ना आपण दोघं? भजीच घ्यायची. यांचं काम झालं आहे मस्त की भजी घेतात. काय घेतात? वडा. आपली टीम चाललं आता. भजी आपली गरम होते मस्त. संडे निमित्त एवढी गर्दी आहे ना की बसायला पण टाईम नाही, कुठे जायला पण टाईम नाही. पण आता जे सुटलं बघू शकता. पावडे किती घेते? 2 वडापाव, 4 वडापाव पार्सल घेतले आत्ताच खायला. गाडीत जे मेंबर आहेत त्यांना, आमचा बारका झोपला म्हणून त्याला आम्ही उठवलं नाही. ही आमची गाडी. हा आमचा नेहमीचा स्टॉप आहे थांबायचा इथं आहे ना. आणि आम्ही तर कधी आलो की थांबत असतो. स्पेशली हा देव नावेचा तावडे. चला
काय आणायचं आहे? काय बोल का काय आणू सांग. फोन आलाय पप्पांचा. खाऊ बोल खाऊ. हा हा हा. हो आणतो सांग आणतो बोल आणतो. हो फायनली पोचलो. हो हाय कर बघ ऐकर हाय पादे 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 टाटा. बाय कर काकांना बाय कर. इकडे बघ इकडे इकडे बघ. फायनली आता पोचलो आम्ही आळंदी स्टॉप. गर्दी खूपच आम्ही इथं आहे ना. इथे गाडी बाहेरच लावली आम्ही पार्किंगला. ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही थांबतो. एवढं चालत लांब जायचं अजून कुठं जायचं काय माहिती. खूप गर्दी आहे. सगळी गँग आहे ना. चला तर जाऊया. खूपच ट्रॅफिक आहे. चालत चालत जात आहोत. आपल्याला 15 मिनटं तरी चालत जावं लागेल. हा आपण जात होतो का कमीत कमी अजून 15 मिनटं तरी लागतील चालत जायला मंदिरापाशी. इतकी काल गर्दी आहे. गाडी आम्ही जास्त लांब लावली. ठीक आहे पण एवढा काय विचार. चला रामकृष्ण आली. चला चालू. कसं वाटतंय फायनली आलो तर आळंदीमध्ये. फायनली पण इच्छा झाली तुमची पूर्ण आज आहे ना. इच्छा फायनली इच्छा झाली हो पूर्ण. आता काय बसलो तिकडं फादर जाम खुश आहेत आहे ना. मग कसं वाटतंय तुम्हाला फायनली इच्छा तुमची पूर्ण झाली आज. आज खूप आनंद झालेला आहे. आज माऊलींच्या आळंदीमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप दर्शन असं कधी एकदा असं होतं आहे की माऊलीचं दर्शन घेतो आहे. एकदम मन प्रसन्न झालेलं आहे आणि खूप खूप आनंद वाटत आहे. अजून आम्हाला आता जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर गाडी आम्ही बाहेर पार्क केलेली आहे आणि तिथून आता पायी जातो आहे. तुम्ही अजून मंदिरात जायला आम्हाला 15 ते 20 मिनटं लागतील. धन्यवाद. थंडी एवढी मरणाची लागते. स्वेटर गाडीचंच विसरलो त्यामुळे थंडी जाम खूपच लागते. ठीक आहे पण चालतं एवढं काय नाही. चालत गेल्यावर गर्दी कमी होईल आणि थंडीसुद्धा कमी लागेल. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. मोठ्यासोबत आहे माझ्या. दिसते काय तो कन्फ्यूज आहे नक्की कुठे बघायचा तो. हाय कर लवकर कॅमेरात. हां करतोय बाय कर. बाय आता बाय कर. टाटा कर. येलास चला. तरी असा फुल दरबार भरलाय सगळा. मस्त अशी दुकान आली छान छान. बाबू कुठे आलो आपण. बाबू कन्फ्यूज आहे काय बोलायचं तयार नाही कुठं आलं ते आहे ना. त्याच्यामुळे तो कुठं बघू आणि कुठं नाही. पण एवढी गर्दी आहे ना. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. तुम्ही बघू शकता साईडला तिकडे वाटत तर नाही दर्शन होईल म्हणून. बघूया कसं काय होतं तिथे गेल्यावर समजेलच आपल्याला. तुम्ही बघालच. अरे वा काय आहे. असा गोलू असल्यावरती बघू शकता तुम्ही. तर खूपच गर्दी आहे. गर्दी जायचं का अजून नाव घेत नाही. रात्रीचे 9:30 वाजलेत तरी पण गर्दी अजून बघितली तर खूपच आहे. त्याच्यामुळे चालायचं वाटत तर नाही दर्शन होईल म्हणून. जागा भेटेल म्हणून जायला. ठीक आहे प्रयत्न तर करूया. प्रयत्न केल्याशिवाय पण आपल्याला समजणार नाही की दर्शन भेटेल की नाही भेटणार. प्रयत्न करू नाही तर बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. कारण गर्दी एवढी आहे ना की पाय ठेवायला पण जागा. बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा. नक्की आपल्या मराठी गावाला चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. बघू शकता तुम्ही खूपच गर्दी आहे. वाटत नाही आम्हाला दर्शन होईल.
माझा मुलगा शुभम भगत, शुभम फोटोग्राफी म्हणून त्याचा बिझनेस आहे. जर कोणाला काय Marketing. फोटो संदर्भात, संदर्भात, भारत संदर्भात तर संपर्क खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. संपर्क कमेंट बॉक्समध्ये देण्यात येईल. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. खूपच गर्दी आहे बघा, मस्त तिथे डिस्को. आता माऊलीच्या मंदिराजवळ आलो आम्ही. मस्त की जत्रा भरली आहे. गर्दी एवढी आहे की एखादा कोण हरवला तर संपला विषय. वाटत तर नाही कोण भेटेल मग. माऊलीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. बघू आता मंदिराजवळ तर आलो आहे. सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. कुठं बघावं तिथं लोकच लोक आहेत बघा. फक्त 20 रुपयात सेल लागला. कुणाला पाहिजे तर या, फक्त 20 रुपये. बघा कसली गर्दी आहे. मस्तच मस्त सगळा फुल सगळा जाम. पण इथे येण्याचा विषय असा आहे की इथं आल्यावर मग एकदम प्रसन्न होऊन जातो आणि सगळं भरून जातं. दर्शन भेटेल तर अजून भारी वाटेल, पण वाटत तर नाही दर्शन भेटेल. ट्राय करू, शक्यतो नाहीच वाटतं. ठीक आहे, बघूया आपण ट्राय करूया. ओके, फायनली मंदिराजवळ पोचलो आहे. पण दर्शन लाईन बघता तुम्ही बघू शकता. दर्शन म्हणजे एवढी जवळजवळ 1.5-1 किलोमीटर लाईन आहे बाहेर. वाटत ना दर्शन भेटेल म्हणून. पण आता बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल असं वाटतंय मला. बघूया आता काय. तरी पण आपण नसते की नदीकाठी जाऊया, जरा पाय वगैरे धुवू, आहे ना. तुम्हाला काय वाटतं, दर्शन भेटणार ना आता? नाही भेट दर्शन भेटणार नाही. बाहेरून घेऊ आपण ते. भेटेल नाही भेटत. आता आम्ही जातो आतमध्ये इंद्रायणीमध्ये. कुठे आलं आहे? इंद्रायणी स्नान करायचं आहे. पण आम्हाला पाणी एवढं दुकान बिकान एकदम भारी आहे. पाणी किती गार असेल ना आता भरपूर थंड. एखादा भरपूर थंड नवीन असेल. माणसं ज्याला सवय नाही तो कुडतडल थंडीने. बघूया, पाणी शिंपडूया थोडं पहिला. पाणी थोडं गर्दी. बाबूला घ्या दर्शनाला. नाही तिथं चला आता. जेव्हा बाप्पा ते फुल एकदम प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही बघू शकता कॅमेराच्या माध्यमातून. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन एवढं तुम्ही बघा. एकदम भारी वाटतोय. म्हणजे खरोखर त्याला तिथे यायला जे आनंद आहे तो हा आहे. बघू शकता तुम्ही कॅमेराच्या माध्यमातून. आता भिंतीवर पुढच्या प्रोजेक्टर लावून बघत आहे, दिसत आहे की आतमध्ये जो कीर्तन चालू आहे तो आपल्याला दिसतोय बाहेरून. खूपच असा भारी वाटतं एकदम. कसा वाटतं आई तुला? आई लागली भजनचा वेळ करायला. तिथं येण्याचा जो आनंद आहे, जो माहोल आहे तो वेगळाच आहे. किती आले तरी आपण तर मन काय भरत नाही. नक्कीच मन दरवर्षी आनंदीची वारी करतो. पप्पांना वारकरी असल्यामुळे तुम्ही पण नक्की करा. तुम्हाला पण आनंद भेटेल आणि खूप छान वाटेल. धन्यवाद. पाणी बघू शकता. बघू शकता तुम्ही कीर्तन चालू आहे. प्रोजेक्टर इथे आहे आणि प्रोजेक्टरची लाईट बघा कुठे क्लिअर एकदम दिसतोय कीर्तन आतमधला. कसं वाटतं एकदम भारी वाटतं की ना. तुम्ही पण या, दर्शन घ्या. तेव्हा रामकृष्ण हरे माऊली. अहो क्लॅप कर, क्लॅप.
क्लॅप कर क्लॅप लवकर. अरे वा व्हेरी गुड. बघा येताना इकडं आणि बाबू इकडे राजा वाजवत आहेत. वा अरे वा वा इकडे बघ इकडे बघ. एकटा आपला छोटा वारकरी. असं कर. असा सुंदर वातावरण 360 डिग्रीच्या माध्यमातून बघू शकता ना. भूकना ताण सगळे जेवढे वारकरी लोक आहेत ते मस्त शाल पाहून माऊलीच्या या प्रसन्नमय वातावरणात आनंदी असताना इथे झोपी गेलेले आहेत. तर हीच मित्रांनो भक्ती आहे सर्वांची. या संप्रदायाची हीच ख्याती आहे की जेवढे पण वारकरी येतील त्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास इथे कधीच होत नाही. एवढे करोडो शेकडो लोक येतात पण कधी कोणाची भांडणं नाही, कधी कोणाचं काय नाही. हेच वारकरी संप्रदायाचं एक आपल्याला म्हणता येईल ना की आश्चर्याचं प्रतीक. जेणेकरून इथे असेल पंढरपूर असेल खूपच प्रसन्न वातावरण असतं इथे. काय घ्यायचं तुम्हाला? घेऊ अजून पहिले दर्शन घेऊ. दर्शन घेऊ. खूपच सुंदर अशी बाजारपेठ आहे आळंदीची. मंदिराबाहेरची बाजारपेठ. पहिला दर्शन नंतर पुढचं काय ना. हां पहिलं दर्शन ज्या कामाला जे आलं ते पहिलं. धन्यवाद. चल पुढं. एवढ्या गर्दीमुळे दर्शन काही भेटलं नाही आम्हाला. बाहेरूनच आणि दर्शन रांग पण बंद झाले. आम्ही चाललो होता मार्केटमध्ये फिरायला. बघूया काय काय घ्यायचं आहे, काय काय एक्सप्लोअर करतोय. जय बजरंगबली. आमचा फोटो तरी काढा. शॉपिंग चालू आहे. म्हणजे कुंकू आणि बुक्का असं नाही जरा. अरे तुला काय पाहिजे? काय घेतं? काय एवढं मोठं आहे. काय पाहिजे? हे द्या ना. एकदाच वर्षभरात घेऊन जायचा. आणि हे शॉपिंग चालू आहे. जाम शॉपिंग केले. आता काय पाहिजे अजून? हे द्या पाव हे झाला हिशोब. आणि हे द्या. वाजव चालेल वाजव लवकर. पण नाटकी आहे. नाटके गरज रे नाटके. नाही तू अजून नका. अरे वा 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 वा. मुखदर्शन आणि खरेदी करून आम्ही निघतो आता परत आमच्या गाडी जाऊन केले आणि आता आम्ही निघालो. अंगणला आलं काहीतरी. आता जेवतो मस्त की रात्रीचे 12 वाजत परफेक्ट. आणि आम्ही आता पार्किंग लावली गाडी. खूपच म्हणजे खूपच थंडी आहे. जेवतो काहीतरी आणि मग कंटिन्यू करूया पुढचे. कॅमेऱ्याची बॅटरी पण लो झालेली माझ्या. चार्ज लावलं थोडा गाडीमध्ये. चला तर मग काहीतरी खाऊया मग कंटिन्यू करू. जेवायला बसलोय सगळे है ना. बाबू झोपला है ना. थंडी एवढी लागते कोलबी झाली है ना. काका पण आमचे होतच आहे. काका काय तुम्हाला थंडी लागते? कमी. काकांना थंडी लागत नाही. ते गरमच असतात है ना. जस्ट जेवण कंप्लीट झालं आमचं आणि आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. कसं वाटलं जेवण? हॉटेल चांगला होता. हे चांगली होती, त्याची सर्विस चांगली होती, जेवणही चांगलं होतं, टेस्टी होतं. मी दिसतच नाही. फक्त विषय असा आहे की मजबूत एकदम म्हणजे मजबूत थंडी आहे. तर चला इथेच ब्लॉगला एंड करूया. ही आपली ड्रीम कार
हार नक्कीच घ्या मग कधी ना कधीतरी. चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओने, अशाच एका ब्लॉगमध्ये, अशाच एका नवीन टॉपिकवर. तोपर्यंत व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका.